काश्मीरच्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे DDC डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल त्याचे निकाल काल जाहीर झाले। त्याचं अगदी एकाच वाक्यामध्ये वर्णन करायचं असेल तर गणतंत्र, गण म्हणजे बंदूक, आणि जी काही बंदूकशाही अतिरेक्यांच्याकडून असो किंवा त्याला पर्याय म्हणून उत्तर देत असताना लष्कराला म्हणजे वापरावं लागत असलेले शस्त्र असोत, म्हणजे हे गणतंत्र बंदूक तंत्र चालू होतं। गणतंत्रावरती गणतंत्राचा विजय, गणतंत्र म्हणजे लोकशाही आणि गणतंत्र म्हणजे बंदूकशाही, म्हणजे गणतंत्रावरती गणतंत्राचा विजय इतक्या एका वाक्यामध्ये काश्मीरच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यांचं वर्णन करता येईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली ती अशी, 370 हटवल्याच्या नंतर एक प्रचंड प्रमाणात अपप्रचार जगभरामध्ये डाव्यांनी पुरोगाम्यांनी सुरू केलेला होता की कशा पद्धतीनं लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, कशा पद्धतीनं काश्मीरी जनतेच्या मूलभूत ज्या भावभावना आहेत, अस्मिता आहेत, त्याला नख लावलं जात आहे। असंख्य गोष्टी, म्हणजे इतका विषारी प्रचार केला गेलेला होता। त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना कशा पद्धतीनं काय म्हणता येईल दमनतंत्र करून त्यांचं सगळं हे केलं जात आहे। आता ह्या निकालातून ह्या सगळ्याच चर्चेला पूर्णविराम बसवायला पाहिजे। यांना एक मोठी थप्पड अशी मिळालेली आहे। एक तर सगळ्यात पहिले भारतीय लोकशाहीवरती ज्यांचा विश्वास नाही ते वारंवार पद्धतीनं असं एक नामोहरम करत होते। एक संपूर्ण भारतामध्येच हा प्रचार चालू आहे। 2014च्या निवडणुकांच्या नंतर मोदी विरोधामध्ये संपूर्ण भारतामध्येच लोकशाहीच्या विरोधामध्ये एक प्रचार असा चालू आहे की ही लोकशाही कशी धोक्यामध्ये येऊ शकेल किंवा ह्या लोकशाहीवरती गंडांतर कसं येऊ शकेल। आरोप असा केला जात होता की मोदी अमित शहा हे कसे हुकुमशाह आहेत आणि त्यांनी कसा लोकशाहीचा गळा घोटलेला आहे। ज्यांना कल्पनेमधले जे आरोप करायचे ती वेगळी गोष्ट। कुमार केतकरांसारख्याने सुद्धा म्हणले होते की निवडणुकाच होणार नाहीत, हे सत्ता सोडणार नाहीत, दंगली होतील, असंख्य गोष्टी। प्रत्यक्षामध्ये कल्पनेतले कोणाचे काहीही आरोप असो, 2014ची निवडणूक लोकसभेची, त्याच्यानंतर मधल्या काळात झालेल्या विविध राज्यांच्या निवडणुका आणि त्यानंतर परत 2019ला झालेली लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक, त्यांचे लागलेले निकाल, त्याच्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे बिहारची निवडणूक करोनाच्या काळामध्ये पण झाली म्हणून त्याला महत्त्व आहे, आणि आता समोर जे येतं आहे चित्र ते म्हणजे काश्मीरची निवडणूक। काश्मीरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कित्येक वर्षांपासून स्थगित ठेवल्या गेलेल्या होत्या। सर्वसामान्य लोकांनीचा त्याच्यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये जो आता दिसून आलेला आहे, त्याच्यातून असं दिसतं आहे की जो प्रचार आधी चालवलेला होता तो किती खोटा होता। 370 हटवल्याच्या नंतर मेहबूबा मुफ्तीसारख्यांची भाषा अशी होती की खून की नदिया बहेंगी। त्यांनी असे सांगितले होते की जोपर्यंत तुम्ही 370 पुन्हा इन्स्टॉल करणार नाहीत, म्हणजे पुन्हा लागू करणार नाहीत, तोपर्यंत आम्ही तिरंगा कसा हातात घेणार नाही। इतकंच नाही, फारुख अब्दुल्ला सारखे नेते असे भाषा त्यांनी केली होती जी अतिशय भडक आणि विचित्र अशी भाषा होती की चीनची मदत घेऊन आम्ही 370 या ठिकाणी कसं लागू करू। पाकिस्तानमध्ये तर वारंवार या निमित्तानं गोंधळ उडून दिला गेलेला आहे। ह्या सगळ्याला उत्तर देण्यासाठी त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे, त्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग नोंदवणे, 50%च्या पुढं मतदान झालेलं आहे, शांततेत निवडणुका पार पडणे, भारतीय लोकशाहीमध्ये एक फार मोठा धब्बा त्याच्यावरती पडलेला असा होता की ज्या निवडणुका व्हायच्या त्याच्यामध्ये ते जे मतदान केंद्र लुटणे, मतपेट्या पळवणे, हिंसाचार होणे, ह्या सगळ्याला 2014च्या नंतर एका पद्धतीनं आळा बसलेला आहे। अतिशय मर्यादित असा हा सगळा हिंसाचार राहिलेला आहे। बहुतांश ठिकाणी ते हिंसाचार झालेलाच नाही, म्हणजे ज्या ठिकाणी आधी हिंसाचार होता, बिहार असो, हरियाणातले काही बूथ असो असे ठरलेले होते, काश्मीर असो ज्या ठिकाणी अतिरेक्यांचं नेहमी आव्हान असायचं, पश्चिम बंगालमधला काही भाग होता, नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजे ईशान्य भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी तिथले जे सगळे जहाल गट होते ते निवडणुकांवरती बहिष्कार टाकायचे किंवा निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत। पंजाबमध्ये सुद्धा खालिस्तानांचं जेव्हा वर्चस्व होतं त्याही काळामध्ये तिथल्या निवडणुका कठीण बनल्या होत्या। म्हणजे सातत्यानं आपल्याकडे एक आव्हान होतं की लोकशाहीचं सगळ्यात चांगलं चिन्ह म्हणजे नियमितपणे होणाऱ्या आपल्याकडच्या निवडणुका, शांततेपणे लोक करणारे मतदान, आणि नेमकं तेच कसं होऊ नये हे करलं जायचं। आज काश्मीरमधल्या ज्या निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल काल बाहेर आलेले, त्याच्यातून सगळ्यात पहिलं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गणतंत्रावरती गणतंत्रानं मिळवलेला विजय।
ज्या पक्षाच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त विषारी प्रचार ह्या सगळ्या पुरोगाम्यांनी केला होता तो भारतीय जनता पक्ष 74-75 जागा मिळून एकूण 280 तिथल्या सगळ्या मिळून जागा आहेत. त्याच्यामध्ये 74 ते 75 जागा, आता अजून 10-12 ठिकाणांचे निकाल राहिलेले आहेत, पण घोषित एकूण 268 पैकी 74 जागा मिळून सगळ्यात मोठा पक्ष, सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. गुपकार अलायन्स म्हणजे फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती म्हणजे ह्यांचे जे पक्ष होते, नॅशनल कॉन्फरन्स असो किंवा पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट PDP पार्टी, यांनी एक आणि अजून काही छोटे मोठे पक्ष म्हणून 6 पक्षांचं मिळून एक गुपकार गट असा तयार केलेला होता. त्यांना एकत्र मिळून 110पर्यंत जागा भेटलेल्या आहेत. त्याच्यावरती कोणाला काय टीका करायची ती वेगळा मुद्दा, पण ह्यांनी असं आधी जाहीर केलं होतं की आम्ही निवडणुका लढवणार नाहीत. यांचा निषेध होता, कारण की 370 हटवलं, तुम्ही आमच्या भावनाशी कसं खेळतात वगैरे वगैरे. पण अपरिहार्यपणे लोकांच्या दबावाखाली त्यांना निवडणुका लढवाव्या लागल्या आणि ह्यांना निवडणुका का लढवाव्या लागल्या याचा एक दुसरा पुरावा समोर आलेला आहे. ह्या एकूण सगळ्या आकड्यांमधले जसं प्रत्यक्ष निवडणूक होणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे, 50%पेक्षा जास्त मतदान होणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे, अतिशय शांतपणे कुठलाही हिंसाचार न होता महत्त्वाचा मुद्दा आहे, तसा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, अपक्षांची संख्या 50च्या जवळपास आहे. म्हणजे 50 अपक्ष आणि 12 आपनी पार्टी म्हणून तिथली एक नवीन निर्माण झालेला पक्ष होता, त्यांचे 12 जण. म्हणजे मला हे 50 आणि 12 62-63 जे लोक निवडून आलेले आहेत हे जास्त महत्त्वाचे वाटतात. पक्ष आहेत, पक्षांचा विशिष्ट धोरण असतं, पक्षाची खूप मोठी यंत्रणा असते, पक्षाकडे निधी असतो, असंख्य गोष्टी असतात. त्यामुळे त्यांच्या यशाबद्दल आपण नंतर चर्चा करू. पण सगळ्यात जो पहिला मुद्दा निवडणूक झाल्याच्या नंतर म्हणजे लोकशाहीमधलं एक फार मोठं पाऊल उचललं गेल्याच्या नंतरचं आहे. 50 निवडून आलेले 49ची जी संख्या आहे अपक्षांची ते, आणि तिथली जी स्थानिक पक्ष आहे तिथला नवीन तयार झालेला त्यांचे निवडून आलेले 12 जण, असे हे 62-63 जण जे आहेत. आणि अजून काही निकाल लागायचे त्याच्यात 2-3 येतील. म्हणजे साधारणतः जवळपास 65 लोक अतिशय नव्यानं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आले. भारतीय लोकशाहीचं हे सुचिन्ह आहे की प्रस्थापित व्यवस्थेला बाजूला ठेवून, प्रस्थापित पक्षांना बाजूला ठेवून स्वतंत्रपणे काही लोक पुढे येत आहेत. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, 1986-87ला राजीव गांधींनी पंचायत राज योजना आणली होती. डायरेक्ट पंचायतींना पैसे कसे पोहोचायचे. सर्व भारत हा खेड्यांचा देश आहे म्हणत असताना आपण मात्र दुसरीकडून हे जो ग्रामविकास जो शब्द आहे गांधीच्या काळात वापरला जायचा त्याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. आज ह्या निवडणुकांपासून, खरं तर पूर्वी पण हा घडलं होतं, याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला हवी होती की त्याच्या आधीसुद्धा ग्रामीण पातळीवरच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुका सक्षमपणे घेऊन त्याच्यातून निवडून आलेले जे सरपंच होते 4000 असं ती जवळपास संख्या होती तेव्हाची. आताच्या निवडणुका म्हणजे DDC म्हणजे ती थोडकं आपल्या महाराष्ट्राच्या भाषेमध्ये त्याला आपण जिल्हा परिषद म्हणूयात, पण त्याच्याही पेक्षा खालच्या ग्रामपंचायत पातळीवरच्या निवडणुका झाल्या होत्या. त्या सगळ्या सरपंचांची स्वतंत्र बैठक तेव्हा मागच्या निवडणुकांच्या आधी गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली होती आणि त्यांच्या बैठकीमध्ये ग्रामपंचायतीच्या पातळीपर्यंत सरळ निधी आणि ती कामं कशी होतील ह्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं होतं. हा भाग आपण दुर्लक्षिला केला गेला. आता ह्या जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या ठिकाणच्या विकास जी कमिटी आहे, बोर्ड आहे, त्याच्यामधून जे निवडणूक आलेले सदस्य आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इतर लोक निवडून आलेले आहेत आणि हे लोकशाहीसाठी अतिशय सुचिन्ह असं आहे. अजून एक मुद्दा याच्यातून समोर येतो आहे तो वारंवार प्रत्यक्ष निवडणुकीचे जे निकाल आहेत आणि हे निकाल पुन्हा EVM नाकारल्यामुळे प्रत्यक्ष मतपत्रिकेवर झालेले होते. म्हणजे हा जो एक बुद्धिभेद केला जात होता, EVMवरती आरोप केला गेला. मधल्या काळात काहीच कारण नसताना खरं तर गेल्या 5 सार्वत्रिक निवडणुका 2004, 2009, 2014, 2019 आणि त्याच्या आधी पण सातत्यानं आणि मधल्या काळातल्या विधानसभेच्या म्हणजे 101 निवडणुका विधानसभेच्या आणि 4-5 सार्वत्रिक निवडणुका EVMवर झाल्याच्या नंतरसुद्धा अतिशय चूक पद्धतीनं आणि अशास्त्रीय पद्धतीनं त्या EVMवरती आरोप केले गेले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका ह्या प्रत्यक्ष मतपत्रिकेवर झालेल्या आहेत, म्हणजे हैदराबाद असो किंवा आता काश्मीर असो, पण त्यांचे निकाल तशाच पद्धतीनं लागतात. मग आता हे पक्ष काय आरोप करणार आहेत? ही एक अतिशय खोटी गोष्ट आहे. निवडणूक आयोग हा TN शेषन यांच्यानंतर बऱ्यापैकी स्वतंत्रपणे, निष्पक्षपणे आणि सक्षमपणे काम करत आलेला आहे आणि आता त्यालासुद्धा जवळपास 25-1 वर्ष होऊन गेलेली आहेत.
शेषन यांनी कडक आचारसंहितेचं पालन कसं करायचं आणि ते राबवून दाखवलं आणि प्रत्यक्षामध्ये तशा निवडणुका होऊ शकतात हे पण सिद्ध केलं. तेव्हापासून सातत्याने आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडणुका झालेल्या आहेत. काश्मीरमधल्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी हा पण एक संदेश दिलेला आहे की अतिशय खालच्या पातळीपर्यंत आम्ही लोकशाही नीट पोहोचू शकलेलो आहोत. अजून एक ह्याच्यातला जो शेवटचा मुद्दा आपल्याला त्याचा विचार करावा लागेल, एकूण लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये विविध घटक कसे समाविष्ट करून घेतले जातील यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट काय असायला पाहिजे तर वातावरण तसं ठेवलं पाहिजे. बाकी तुम्ही कितीही बडबड केली, नुसते किती चर्चा केल्या, लेख लिहिले, त्यानं काही घडणार नाही आहे. प्रत्यक्षात जर खुलं वातावरण असेल तर त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक भाग घेऊ शकतो आणि त्या सर्वसामान्यांना आपला प्रतिनिधी म्हणून इतर सर्वसामान्य निवडून देऊ शकतात. म्हणजे हे जे 65 लोक, भाजपचे 74 आपण 75 बाजूला ठेवूयात, गुपकारचे 110 बाजूला ठेवूयात, काँग्रेसचे 26 बाजूला ठेवूयात, ह्या सगळ्यांना बाजूला ठेवून 60-65 असे हे जे अपक्ष आणि तिथल्या स्थानिक पक्षाचे जे लोक निवडून आलेले आहेत, हा एक वेगळा घटक आहे. लोकशाहीच्या दृष्टीने एक सुचिन्ह आहे आणि सर्वसामान्य लोकांनी ह्या सगळ्या व्यवस्थेला भारत स्वतंत्र झाल्यापासून आज जे मोदींवरती टीका करतात हुकुमशहा म्हणून, त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ही टीका अनाठायी आहे. ह्या सरकारच्या कालावधीमध्ये सातत्यानं विविध ठिकाणी निष्पक्ष अशा निवडणुका झालेल्या आहेत, हिंसाचार रहित. तुम्ही मोदी, अमित शहा, संघ, भाजप थोडा वेळ बाजूला ठेवा, पण आपल्याकडे या सगळ्यासाठी काम करणारी जी प्रचंड अशी यंत्रणा आहे, जो म्हणजे निवडणूक आयोग असो आणि त्याच्या हाताखाली निवडणूक आयोगाचे स्वतःचे कर्मचारी नाही आहेत. लक्षात घ्या, निवडणूक आयोगाला प्रत्येक वेळी निवडणुका घेण्यासाठी शासनाच्या सेवेतले इतर त्याच कर्मचाऱ्यांना घ्यावं लागतं आणि हेच कर्मचारी स्वतंत्र भारतापासून तेच आहेत. पक्ष कुठले येवो किंवा जावो, सरकार कुठले असो किंवा जावो, प्रशासन व्यवस्था जी असते त्याच्यावरती ह्या सगळ्यांनी अविश्वास दाखवलेला होता. हा अविश्वास चूक आहे. ही सगळी यंत्रणा सक्षमपणे काम करते असा सगळ्यात मोठा संदेश या काश्मीरच्या निवडणुकातून सर्वसामान्य लोकांनी आपल्याला दिलेला आहे.